नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची कादंबरी पावलो पावली आणि आज भाग 6. विवाहाला काही मोजकीच मंडळी हजर होती. विवाह अतिशय साध्या पद्धतीनं साजरा झाला होता. कदाचित म्हणूनही असेल संपूर्ण विवाह सोहळ्यात आकांक्षा कमालीच्या यांत्रिकपणे वावरली होती. आदित्य मात्र अतिशय खुश होता. आकांक्षा आपली पत्नी झाली या जाणीवेनं तो मनोमन सुखावला होता. विवाह समारंभ आटोपल्यावर संध्याकाळच्या सुमारास आकांक्षाला घेऊन तो आपल्या घरी आला. घरात शिरताच आकांक्षाने दोन्ही खोल्यांचं निरीक्षण केलं. नकळत तिच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव प्रकट झाले. या दोन्ही खोल्या फार छोट्या आहेत आदित्य, आकांक्षा काहीशा तक्रारीच्या सुरात म्हणाली. मला वाटलं होतं खोल्या 2च असल्या तरी बऱ्यापैकी मोठ्या असतील, पण ह्या तर अगदी खुराड्यासारख्या आहेत. अरे, शिवाय बंगल्याच्या मागच्या बाजूला, म्हणजे आउट हाऊसच की. मला नाही वाटत या खोल्यांमध्ये राहणं मला शक्य होईल. नुकतंच लग्न होऊन घरात आलेली नवी नवरी पहिल्याच दिवशी आपण ह्या घरात राहू शकणार नाही असं स्पष्टपणे बोलतीये हे बघून आदित्य क्षणभर आश्चर्यानं आकांक्षाकडे बघत राहिला. मग आपल्या चेहऱ्यावर उसनं हसू आणत म्हणाला, अगं आत्तापर्यंत मी इथे एकटाच राहत होतो ना, त्यामुळे तू म्हणतेस तशी अडचण मला कधी जाणवली नव्हती. पण आता तू आली आहेस ना, तर मग दुसरी मोठी जागा मिळवण्याचा मी प्रयत्न करीन. लवकरात लवकर प्रयत्न करा. जास्त दिवस मी ह्या खुराड्यात राहू शकणार नाही, आकांक्षा तीव्र स्वरात म्हणाली. आकांक्षा, आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे. निदान आज तरी क्षुल्लक गोष्टीचा भाऊ करून भांडण करू नकोस. आदित्यनं सौम्य शब्दात तिला समजावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी काय तुझ्याशी भांडायला उठली आहे का? आकांक्षा कपाळावर आठ्या घालत म्हणाली. आणि तुला ही क्षुल्लक गोष्ट वाटतेय? एवढ्याशा टीसभर जागेत दिवस काढायचे ही काय क्षुल्लक गोष्ट झाली का? आदित्य गप्प राहिला. मनातल्या मनात स्वतःलाच समजावत राहिला. मोठ्या ऐसपैस जागेत राहायची सवय असल्यामुळे या छोट्या जागेत कसं राहायचं ह्या कल्पनेनं आकांक्षा बावचळली आहे, काहीशी नर्वस झाली आहे. हळूहळू होईल सवय. तोपर्यंत आपणच तिच्या कलानी घ्यायला हवं. हे बघ आदित्य, मी तुला पुन्हा सांगते, तू जर लवकरात लवकर दुसरी जागा घेतली नाहीस तर मी आईकडे जाऊन राहीन, आकांक्षा निर्वाणीच्या स्वरात म्हणाली. अगं, लगेचच्या लगेच मी दुसऱ्या जागेची व्यवस्था कशी करणार आकांक्षा? आजकाल जागा काही एवढ्या सहजासहजी मिळतात. शिवाय दुसरी चांगली मोठी जागा घ्यायची म्हटली म्हणजे त्याला भाडंही जास्त द्यावं लागेल. मला जो काही पगार मिळतो त्यातच आपल्याला सगळं ॲडजस्ट करायला हवं. किती पगार आहे रे तुला? 1800 रुपये. एवढाच? मी एक क्लार्क आहे आकांक्षा. क्लार्कला यापेक्षा जास्त पगार कोण देणार? अरे पण मी इतरही अनेक क्लार्क बघितले आहेत. माझ्या एका मैत्रिणीचा भाऊसुद्धा नगरपालिकेत क्लार्क म्हणूनच आहे. तो किती रुबाबात राहतो. त्यांच्या घरात TV आहे, गोदरेजचं कपाट आहे. हां, तू त्या राणेबद्दल बोलतीयस ना? मग लक्षात घे, त्याचा हा रुबाब फक्त पगारावर चाललेला नाही, वर कमाईवर चालला आहे. तो लाच खातो हे सगळ्या डिपार्टमेंटला माहिती आहे. मग तू का नाही वर कमाई करत आकांक्षा? का? अरे त्यात काय वाईट आहे? पगार जर कमी असेल तर अशा पद्धतीनं पैसे मिळवायला काय हरकत आहे? अगं पण आपल्याला अशा पद्धतीनं पैसे मिळवायची गरज काय आहे? इतके दिवस मी एकटा होतो, आता तू आली आहेस, तरीसुद्धा आपल्या दोघांना 1800 रुपये पुरेसे आहेत. आता आपण दोघे आहोत, पण पुढे मुलं झाल्यानंतर? अगं तोपर्यंत पगार वाढेल की. अच्छा, म्हणजे आहे त्याच पगारात भागवाभागवी करायची? हो. कुणाला तरी नडवून पैसे खाणं माझ्या स्वभावात नाही, आणि तसंही त्या पैशाला बरकत नसते, त्यातनं कधी सुखही मिळत नाही. ठीक आहे, मी आईकडे मागत जाईन. आणखीन वाद वाढायला नको म्हणून आदित्य गप्प राहिला. पहिल्याच दिवशी दिसलेली आकांक्षाच्या स्वभावाची ही झलक कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच गेली होती. आदित्यची कुठलीही गोष्ट तिला पटत नव्हती. सतत तिची काही ना काही धुसफूस चाललेलीच असायची. आदित्य तिला समजावण्याचा प्रयत्न करायचा, पण तिचा हट्ट कायम होता. दुसऱ्यांप्रमाणे त्यांनीही गैरमार्गानं पैसे मिळवावे, दुसरी जागा घ्यावी,
ती मागेल, ती सांगेल त्या वस्तू घरात आणाव्यात असं तिला वाटत असे. अर्थातच आदित्यला यातलं काही शक्य नव्हतं. 2-3 जागा त्यांनी बघितल्या होत्या, पण त्यांची भाडी ऐकूनच तो गार झाला होता. इकडे आकांक्षाचा खर्च वाढतच चालला होता. तिच्या खर्चाला कसला धरबंदच नव्हता. दर महिन्याच्या 10 तारखेला तो सगळा पगार तिच्या हातावर ठेवत होता, पण 10-1 दिवसांनीच ती त्याला सांगायची, पैसे संपलेत, घरात हे नाही आहे, घरात ते नाही आहे. अगं पण आत्ता एवढ्यात तर मी तुला पैसे दिले होते ना, एवढ्या लवकर कसे संपले? तो चकित होत म्हणायचा. एक साडी घेतली होती, शिवाय माझ्या त्या गुलाबी साडीला मॅचिंग ब्लाऊज नव्हता, 600 रुपये त्यातच गेले. तरी मी ड्रेस घेतला नाही. त्याच्यावर उपकार केल्याच्या भाषेत ती म्हणायची. अगं पण आकांक्षा, गेल्या महिन्यात तर तू एक साडी घेतली होतीस ना, शिवाय तुझ्याकडे एवढ्या साड्या, एवढे ड्रेस पडलेत. आणखीन एक साडी नसती घेतली तर चालण्यासारखं होतं की. तू ना प्रत्येक वेळेला मला असा टोकतच असतोस. कधी मला माझ्या मनाप्रमाणे वागू देत नाहीस. आवडली म्हणून एक साडी घेतली तर लगेच ठीक आहे, ठीक आहे, पण तू जरा बजेट बघून खर्च करत जा. आत्ता कुठून मी या पैशांची व्यवस्था करणार? घे कोणाकडून तरी उसने. आणि ते परत कसे करणार मी? ते मी कसं काय सांगायचं बाई? आकांक्षा हात उडवत म्हणायची. आकांक्षाचा हा बेफिकीरपणा बघून आदित्य दुखावला जायचा. आकांक्षाला कडक शब्दात काही सुनावणं त्याला कधी शक्यच झालं नाही. आकांक्षाच्या या खर्चिक स्वभावापायी बँकेत जे काही थोडेफार त्यांनी साठवले होते तेही हळूहळू संपले होते. एक दिवस मात्र त्यांनी स्वच्छ शब्दात आकांक्षाला सांगितलं, यापुढे मला अशी आधेमध्ये पैशाची व्यवस्था करणं जमणार नाही. तुझ्या हातात मी जो पगार देतो त्यातच तुला संपूर्ण महिना काढावा लागेल. तुला ते जमणार नसेल तर मी स्वतः घर चालवतो. आदित्यचं ते बोलणं ऐकताच आकांक्षा एकदम संतापली. तू समजतोस काय रे स्वतःला? मी काय तुझ्या घरची मोलकरीण आहे? तू फेकलेल्या तुकड्यावर जगणारे आश्रित आहे? बायकोला सांभाळता येत नव्हतं, तिच्या हौसा मजवा पुरवता येत नव्हते, आता लग्न का केलं तू? आकांक्षा प्लीज. हे बघ, आत्तापर्यंत मी तुला कधी काही बोललो आहे का? पण आता खरोखरच मला शक्य नाही आहे, म्हणून तू मला थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कर. काय समजून घ्यायचं रे तुला? आत्तापर्यंत समजून घेतलं तेच खूप झालं. घरखर्च तू चालवणार आणि लहान सहान गोष्टींसाठी मी तुझ्यापुढे तोंडवेंग गाडणार. शी, माझीच चूक झाली. मी तुझ्यासारख्या माणसाशी लग्न करायला तयार झाले. पण माझा पगार काय आहे, मी कुठे राहतो, हे सगळं तुला माहिती होतं. मी कुठलीही गोष्ट कोणापासूनही लपवलेली नव्हती. आदित्य दुखऱ्या आवाजात म्हणाला. हो, पण मला वाटलं होतं लग्नानंतर तुला आपली जबाबदारी समजेल. माझी हाऊसमौस पुरवण्यासाठी आकाश पाताळ एक करशील. पण माझी ती चूकच झाली. तुझ्यासारख्या अरसिक माणसाबरोबर लग्न करून मी आयुष्यातली सगळ्यात मोठी घोडचूक केली आहे. पण मी इतर बायकांसारखी नवऱ्याच्या दबावाला जुमानणारी नाही. घरखर्च मी चालवेन की तू? मला जे हवं ते मिळालं पाहिजे, बाकीचं मला काहीही माहिती नाही. आकांक्षाशी लग्न होऊन केवळ 4 महिने झाले होते, पण त्या 4 महिन्यात तिने त्याला अनेकदा दुखावलं होतं. एकही दिवस असा गेला नव्हता की आकांक्षा त्याला टोचून बोलली नाही. गेल्या 4 महिन्यात आदित्यनं स्वतःसाठी म्हणून असा 1 रुपयाही खर्च केलेला नव्हता. आकांक्षा दर महिन्याला स्वतःसाठी काही ना काही खरेदी करायची. कधी साडी, कधी ड्रेस, कधी सँडल, तर कधी मेकअपचं सामान. पण आदित्यसाठी तिने 1 रुमालसुद्धा कधी आणलेला नव्हता. आदित्यचे सॉक्स फाटले होते. रोज तो तेच फाटके सॉक्स घालून ऑफिसला जायचा. पण आकांक्षानं एकदाही कधी चुकून त्याला तुझ्यासाठी नवीन सॉक्स घे असं म्हटलंही नव्हतं. पण आदित्य मुकाट्यानं हे सगळं सहन करत होता. एवढंच नाही तर त्यांनी कधी आकांक्षाच्या आईकडे तिची तक्रारसुद्धा केली नव्हती. एक दिवस संध्याकाळी तो थकून भागून ऑफिसमधनं घरी परत आला तर दाराला कुलूप. आत्ता यावेळी आकांक्षा कुठे गेली? बाहेर येऊन त्यांनी घरमालकाच्या सुनेकडे चौकशी केली. आकांक्षा कुठे गेली आहे वहिनी? नाही, मला तर काही सांगून गेली नाही. घरमालकाची सून सविता म्हणाली. कदाचित गेली असेल आईकडे. आदित्यने एक दीर्घ निश्वास सोडला आणि तो परत जाण्यासाठी वळला. अरे बस ना, किती दिवसांनी आलायस? थांब, मी तुझ्यासाठी चहा आणते. सविता आपलेपणानं म्हणाली.
सवितानं आज जाऊन चहा आणला. चहाचा कप त्याच्या हातात देत सविता त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली. राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू आदित्य? आदित्यनं प्रश्नार्थक मुद्रेनं सविताकडे बघितलं. मी सुद्धा कोणाची तरी पत्नी आहे आदित्य. तुझ्या श्यामदादाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तेवढंच माझ्या हातून एखादी चूक झाली तर रागवायला ते मागे पुढे बघत नाहीत. मीही एक स्त्री आहे आणि म्हणूनच स्त्रीतला सर्वात मोठा अवगुण मला माहिती आहे. स्त्रीला प्रेमाबरोबर थोड्याशा धाकाची सुद्धा आवश्यकता आहे, नाहीतर ती पुरुषाच्या डोक्यावर चढून बसते, मग तिला सांभाळणं फार कठीण जातं. आदित्य खाली मान घालून ऐकत होता. तुमच्या लग्नाला केवळ 4 महिने झालेत. पण ह्या 4 महिन्यात एकही दिवस असा गेला नाही की आकांक्षाने तुझ्यावर आग पाखड केली नाही. तिचा टिपेला गेलेला आवाज मी रोज ऐकत असते. खरं तर लग्नानंतर निदान वर्षभर तरी पती पत्नीचा आवाज 4 भिंतीच्या बाहेर जात नाही. पण तुझ्या घरातलं वातावरणच काहीसं वेगळं आहे. आणि ह्यात केवळ एकट्या आकांक्षाचा दोष नाही, काही प्रमाणात तुझा सुद्धा दोष आहे आदित्य. माझा? आदित्यनं एकदम चमकून सविताकडे बघितलं. हां, तुझा. आकांक्षा तर बोलून चालून एक स्त्री आहे. आपलं घर आणि नवऱ्यावर अधिकार गाजवणं हे प्रत्येक स्त्रीच्या स्वभावातच असतं. नवऱ्यानं थोडं नमतं घेतलं की बायको त्याला आणखीन दाबत जाते, हा सुद्धा स्त्रीचा स्वभावच आहे. म्हणूनच नवऱ्याने किती नमतं घ्यायचं यालाही काही मर्यादा हव्या आहेत. आता तुझंच बघ ना, आकांक्षाने तुझ्या चांगुलपणाला कमकुवतपणाचं नाव दिलंय. तू तिच्यापुढे जेवढं नमतं घेतोयस तेवढी ती तुझ्यावर आपला दबाव वाढवत चालली आहे. तू थोडं ताठ, थोडं कठोर व्हायला हवं. ती जर वाह्यात वागत असेल तर तेवढ्याच कडक शब्दात तिला त्याची जाणीव करून द्यायला हवीस. आकांक्षावर तुझं प्रेम आहे आणि ते तसं असायलाही हवं. पण आदित्य, प्रेमाचीही काही एक सीमा असते आणि सीमा ओलांडून केलेली कुठलीही गोष्ट शेवटी नुकसानच करते. आकांक्षावरच्या तुझ्या प्रेमानं, तुझ्या चांगुलपणानं या सीमा ओलांडल्यात असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणूनच म्हणतेय, अजूनही वेळ गेलेली नाही. तुझ्या चांगुलपणाला आकांक्षा तुझी लाचारी समजायला लागायआधी स्वतःला सावर. हे बघ, मी तुला भावासारखं मानतेय. तुझं आयुष्य, तुझा संसार उद्ध्वस्त होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून हे सगळं बोलायचं मी धाडस केलंय. तुमचं म्हणणं खरं आहे बहिणी, मलाही ते पटतंय. पण स्वभावाला औषध नाही म्हणतात ना. मला कठोर वागणं, कुणाला तोडून बोलणं जमतच नाही. म्हणजे अगदी प्रयत्न करूनही जमत नाही. परक्या व्यक्तीशी जिथे मला असं वागता येत नाही तिथे आकांक्षाशी कठोर वागणं मला कसं जमेल? आकांक्षा माझी पत्नी आहे, तिच्यावर माझं प्रेम आहे. तिच्याबरोबर कठोर वागण्याची कल्पनासुद्धा मी नाही करू शकत. आकांक्षाचा स्वभाव आक्रस्ताळा आहे, हट्टी आहे याची मला कल्पना आहे आणि ती माझ्या चांगुलपणाचा फायदा घेते हे सुद्धा मला समजतंय. पण प्रयत्न करून सुद्धा मला तिच्यावर रागावता येत नाही. आदित्य काहीशा अगतिक स्वरात म्हणाला. आदित्यच्या ह्या स्वभावाची सवितालाही कल्पना होती, म्हणून तर तिने आपल्या परीनं त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला होता. यापेक्षा जास्त ती काय करू शकणार होती? आदित्य चहा पिऊन उठला. आकांक्षा घराची चावी आपल्याबरोबर घेऊन गेली होती. ती केव्हा परत येईल का आज आईकडेच राहील काही सांगता येत नव्हतं. म्हणून त्यालाच आता तिच्याकडे जावं लागणार होतं. ती नाराज वगैरे झाली असेल तर तिची समजूत घालून तिला परत आणावं लागणार होतं. सविता बहिणींचा निरोप घेऊन तो बाहेर पडला. आदित्य गेला तेव्हा आकांक्षाची आई बाहेरच्या खोलीत एकटीच काहीशी उदास चेहऱ्यानं बसली होती. आकांक्षा कुठेही दिसत नव्हती. आकांक्षा इकडे आलेली नाही काकू? आदित्यनं काहीशा काळजीच्या स्वरात विचारलं. आली होती. एका मैत्रिणीबरोबर सिनेमा बघायला गेली आहे. काहीशी रागावलेली दिसत होती. काही भांडण वगैरे झालंय का तुमचं? काकू, आदित्य केविलवाण्या स्वरात म्हणाला आणि पुढे काहीही न बोलता त्यांनी मान खाली घातली. काकूंनी एक दीर्घ निश्वास सोडला. आकांक्षाच्या तापट स्वभावाची त्यांनाही कल्पना होती.
मी तुलाही ओळखते आणि माझ्या पोरीच्या स्वभावाची सुद्धा मला चांगली कल्पना आहे, काकू आदित्यच्या हातावर थोपटत म्हणाले. आकांक्षा स्वतःच्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतीये. मी किती समजावलं तिला, आपला हा बेफिकीरपणा सोडून तिने आपल्या संसाराकडे, तुझ्याकडे जास्त लक्ष द्यावं असं परोपरीने मी तिला समजावलं, पण माझ्या बोलण्याकडे ना ती लक्षच देत नाही रे. तिची एकच तक्रार आहे, मनासारखा खर्च करण्या इतपत तिच्या हातात पैसा येत नाही. पण काकू, मी सगळा पगार तिच्याच हातात देतो. माहिती आहे की मला ते. आकांक्षाचा स्वभाव खर्चिक आहे हेही मला माहिती आहे. खरं तर माझीच चूक झाली रे. एकुलती एक मुलगी म्हणून मी तिचे नको इतके लाड केले. पण तू काही काळजी करू नकोस. तिला पैसेच हवेत ना. बँकेतले माझे सगळे पैसे मी तुझ्या खात्यात जमा करते. नाही नाही काकू, मला ते मान्य नाही. नाही आदित्य, तुला हे मान्य करायलाच हवं. या अवस्थेत आपल्याला थोडं आकांक्षाच्या मनासारखं वागायला हवं. तिला जास्तीत जास्त आनंदी, प्रसन्न ठेवायला हवं. अरे ती आता आई होणार आहे. खरं सांगताय काकू? आदित्यचा चेहरा एकदम उजळला होता. हो, पण ती मूर्ख मुलगी म्हणतीये मला एवढ्यात मूल नको आहे. पण का? ती म्हणतीये की एवढ्या तुटपुंज्या पगारात आमचंच भागत नाही, त्यात आणखीन तिसऱ्याची भर कशाला. नाही, हे काही कारण होऊ शकत नाही काकू. तिने मनात आणलं, आपल्या खर्चावर थोडं बंधन आणलं तर एवढ्या पगारात सुद्धा आम्ही 3 जीव आरामात राहू शकतो. खरंय रे, पण अजून तिला संसार म्हणजे काय हेच कळलेलं नाही आहे. म्हणून थोडी बेजबाबदारपणे वागतीये ती. एकदा मूल झालं ना की आपोआप तिला त्याची जाणीव होईल. पण हे सगळं तिला कसं समजून सांगायचं काकू? म्हणूनच थोडं तिच्या कलानं घ्यायचं. ती जसा खर्च करते तसा तिला करू द्यावा. माझ्याकडे 15,000 रुपये आहेत. तसं बघायला गेलं तर मला त्या पैशांचा काहीच उपयोग नाही. आकांक्षाच्या ह्या अवस्थेत तिला प्रसन्न ठेवण्यासाठी जर ह्या पैशांचा उपयोग होत असेल तर चांगलंच आहे. आणि तसंही लग्नात वरदक्षिणा म्हणून मी तुला काही दिलेलं नाही आहे, म्हणून म्हणते नाही म्हणू नकोस. हे बघ, तसे हे पैसे मी आकांक्षाला सुद्धा देऊ शकते, पण त्यामुळे तिला टोचायला आणखीन एक निमित्त मिळेल, ते नको आहे मला. उलट ह्या पैशातनं तिच्यासाठी जो काही खर्च होईल तो तूच करतोयस असं तिला वाटायला हवं. हे पैसे मी तुला दिलेत हे तिला कधीही कळता कामा नये. नाही तर सांग, तू सुद्धा आता वर कमाई करायला लागलायस. तू हाताने खर्च करतोयस हे एकदा तिने बघितलं की तुझ्याबद्दल तिला काही म्हणायला जागाच उरणार नाही आणि मूल नको असं म्हणायला तिला काही कारण सुद्धा मिळणार नाही. एका म्हाताऱ्या विधवा स्त्रीचे पैसे घेणं आदित्यला मनातनं पटत नव्हतं, पण त्याशिवाय दुसरा आता त्याच्यासमोर मार्गही नव्हता. या पैशांच्या बळावर काकू म्हणत होत्या तसा तो आकांक्षाला खुश ठेवू शकत होता, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो बाप बनू शकत होता. तो तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करतोय म्हटल्यावर आकांक्षाला त्याच्या इच्छेविरुद्ध वागणं जड जाणार होतं. आदित्य काही बोलत नाही आहे याचा अर्थ त्याची संमती आहे हे ओळखून काकू आत गेल्या आणि बँकेचं पुस्तक आणि एक पेस्लिप घेऊन बाहेर आल्या. पेस्लिप त्याने अगोदरच भरून ठेवलेली दिसत होती. मी तुला माझ्या मुलासारखं मानते आदित्य. पुस्तक आणि पेस्लिप त्याच्या हातात देत काकू म्हणाल्या. आईच्या पैशांवर मुलांचाच अधिकार असतो, तेव्हा तू उगीचच वाईट वाटून घेऊ नकोस. सगळं काही ठीक होईल. जा, आता आकांक्षा यायच्या आत तू घरी गेलेला बरा. आणि त्या दिवसापासनं खरोखर घरातलं वातावरणच बदलत गेलं. आकांक्षाची चिडचिड बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. आदित्य तिच्या कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नव्हता. साहजिकच आकांक्षा मनातनं खुश होती, पण तरीही एक गोष्ट नको असताना तिच्यावर लादली जात असल्यामुळे मनातनं ती काहीशी नाराजही होती. कितीतरी वेळा तिने त्याला सांगितलं की हे मूल मला एवढ्यात नको आहे. पण आदित्य तिला म्हणाला, अगं तू वेडी आहेस का? पहिलं मूल जेवढ्या लवकर होईल तेवढं चांगलं असतं. शिवाय आई झाल्याशिवाय स्त्रीच्या आयुष्याला पूर्णत्व येत नाही. हवं तर ह्या एका मुलावर आपण थांबू. अरे पण मूल झालं की स्त्रीचं सौंदर्य ओसरायला लागतं असं म्हणतात. तिच्या शरीराचं आकर्षण कमी होतं आणि तसं झालं तर मला ते सहन नाही होणार आदित्य. हे बघ, तसं काही नसतं. शरीराची जर व्यवस्थित काळजी घेतली तर मूल झाल्यानंतर सुद्धा स्त्रीचं सौंदर्य पूर्वीसारखं टिकून राहतं.
तू सुद्धा शरीराची काळजी घे. आता आपल्याला पैशांची काही कमी नाही आहे. व्यवस्थित खाणं पिणं ठेव, प्रसन्न आनंदी राहण्याचा प्रयत्न कर. मग बघ, मूल होऊन सुद्धा तुझं शरीर आहे तसंच आकर्षक दिसेल. बरंच समजावल्यानंतर शेवटी आकांक्षानं आपला हट्ट सोडला होता. मनाविरुद्ध का होईना, पण आदित्य आता तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असल्यामुळे त्याच्या इच्छेविरुद्ध वागणं तिला शक्य झालं नव्हतं. आणि आकांक्षानं एका छानशा मुलीला जन्म दिला होता. आपण बाप झालो म्हणून आदित्य खुश होता. आपण आजी झालो म्हणून काकू खुश होत्या. पण आपण आई झाल्याचा आनंद आकांक्षाला भावा तितका झाला नव्हता. आपलं सुडौल शरीर आता बेडौल तर होणार नाही ना, ह्याच एका चिंतेनं तिला ग्रासलं होतं. या भीतीने आकांक्षानं मुलीला अंगावर दूध पाजायलाही स्पष्ट शब्दात नकार देऊन टाकला होता. डॉक्टरांनी, आईने, आदित्यने तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ह्यावेळी मात्र आकांक्षा ठाम राहिली. ती कुणाच्याच समजावण्याला भीक घातली नाही. शेवटी नाईलाजानं मुलीला वरचं दूध दिलं जायला लागलं. आकांक्षा हॉस्पिटलमधनं घरी आली आणि पुन्हा तिची चिडचिड सुरू झाली. मुलीकडे ती द्यावं तेवढं लक्ष देत नव्हती. मुलीपेक्षा तिचं स्वतःच्या शरीराकडेच जास्त लक्ष होतं. आकांक्षाची आईच मुलीचं सगळं करत होती. आकांक्षा कधीमधी मुलीला उचलून घ्यायची, तिचं कौतुक करायची, पण ह्या कौतुकाही मुलीच्या देखणेपणाचा भाग जास्त होता. मुलगी झाल्यामुळे आदित्य जेवढा खुशीत होता, तेवढाच वाढत्या खर्चानं चिंताग्रस्त झाला होता. आकांक्षाच्या आईनं दिलेल्या पैशातले निम्मे पैसे संपले होते आणि आकांक्षाच्या मागण्या मात्र सतत वाढत चालल्या होत्या. आणखीन काही दिवसांनी उरलेले पैसे संपल्यानंतर हा वरचा खर्च कसा भागवायचा, ही काळजी आदित्याला लागून राहिली होती. नगरपालिकेमार्फत नेहमी छोट्या मोठ्या कामांची टेंडर्स काढण्यात येत. रस्ते दुरुस्ती, चौकात उभारली जाणारी सर्कल्स, फुटपाथ दुरुस्तीची कामं, अशा कामांसाठी नगरपालिका टेंडर मागवत असे. आदित्य सुरुवातीपासूनच अशा टेंडर्सकडे बारकाईनं बघत आला होता. त्यामुळे या टेंडर्समधल्या खाचाखोचा त्याला चांगल्या प्रकारे माहीत झाल्या होत्या. आपण अशा प्रकारचं एखादं टेंडर भरून कंत्राट घ्यावं असं अलीकडे त्याला तीव्रतेनं वाटायला लागलं होतं. केवळ नोकरी करून आणि तीही प्रामाणिकपणे आपल्याला हवा तेवढा पैसा मिळू शकणार नाही ह्याची त्याला कल्पना आली होती. पण टेंडर वगैरे भरून कंत्राट मिळवायचं म्हणजे त्यासाठी थोडंफार तरी भांडवल आपल्याकडे असणं महत्त्वाचं आहे. आदित्यनं मनातल्या मनात थोडा हिशोब केला. साधारण 8,000 रुपये त्याच्याकडे होते. नोकरी सोडली तर प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी मिळून किमान 15-20 हजार रुपये त्याला मिळू शकणार होते. फक्त एकच भीती होती त्याला, या धंद्यात जर तो अयशस्वी झाला तर त्याची अवस्था फार भयानक होणार होती. अक्षरशः तो रस्त्यावर येणार होता. बरं, नोकरीत राहून तो हे काम करू शकत नव्हता. नोकरी सोडली तर त्याला कंत्राट मिळू शकणार होतं. फार मोठी जोखीम होती, एक प्रकारचा जुगारच. रात्रंदिवस आदित्य त्याच गोष्टीचा विचार करत होता. एक दिवस तो जरा लवकरच ऑफिसमधनं बाहेर पडला होता. विचारांच्या नादातच घराजवळ आला. पाहिलं तर दार बंद होतं आणि आतून आकांक्षाबरोबर एका पुरुषाचा खळखळून हसण्याचा आवाज येत होता. आदित्य एकदम चमकला, दाराजवळच थांबला. पाहिलंस का फोटो? आता तरी तुझी खात्री पटली ना की मी शीतलला फिल्म स्टार बनवलंय? खरं तर ही संधी मी तुला देणार होतो, पण हा आवाज विनोदचा आहे हे आदित्यनं ओळखलं. नकळत संतापानं त्याचं शरीर थरथरायला लागलं. खरं सांगू का विनोद, तू जेव्हा शीतलला घेऊन पळून गेल्याचं मला समजलं ना, तेव्हा मला तुझा कमालीचा राग आला होता. तू मला थोडा विचार करायला वेळ दिला असतास तर. अशा गोष्टीत फारसा विचार करायचा नसतो आकांक्षा डार्लिंग. फिल्म इंडस्ट्री आहे, पटकन संधी साधायची असते. इथे विचार करण्यात वेळ घालून चालतच नाही. अरे पण हे तू मला आधीच सांगितलं असतंस तर. आत्ता सांगतोय की अजूनही तुला चान्स मिळू शकतो. आणि आता तर तू काय पहिल्यापेक्षा जास्त सेक्सी दिसायला लागली आहेस. तू एका मुलीची आई आहेस हे कोणाला सांगून खरंही वाटणार नाही. अगं, मुंबईच्या एखाद्या प्रोड्युसरची तुझ्यावर नजर पडायचा अवकाश लगेच तुला साईन करेल तो. हे तू खरं सांगतोयस का उगाच आपलं? अगं बाय गॉड, तुला खोटं सांगून काय मिळणार मला? तुझं हे सौंदर्य
4 भिंतींच्या आत कोमेजून न जाता पडद्यावर यावं एवढीच माझी इच्छा आहे. अरे पण मी आता विवाहितच नाही तर एका मुलीची आई आहे. आणि मी ऐकलंय की टॉपची हिरोईनसुद्धा लग्न होताच या फिल्म इंडस्ट्रीतनं आऊट होते. मग मला कोण? अगं तू ऐकलंस ते खरं आहे, पण तू विवाहित आहेस किंवा एका मुलीची आई आहेस हे काय तुझ्या चेहऱ्यावर लिहिलं आहे का? कुणाला समजणार आहे ते? हे बघ, मी तुझी ओळख मिस आकांक्षा अशी सगळ्यांना करून देईन. यापेक्षा अधिक काही ऐकायची सहनशक्ती आदित्यमध्ये उरली नाही. आयुष्यात पहिल्यांदाच तो संतापानं बेभान झाला. त्यांनी जोरात दारावर लाथ मारली. कोण आहे? आकांक्षाचा भयभीत झालेला आवाज त्याच्या कानावर पडला. दरवाजा उघड. आदित्य ओरडला. क्षणभर आत स्मशान शांतता पसरली. मग मिनिटभरानं दरवाजा उघडला गेला. दारात आकांक्षा उभी होती. एवढं ओरडण्याची काय गरज? तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आदित्य आत शिरला. विनोद खुर्चीवर बसला होता. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. आदित्य काहीही न बोलता त्याच्या समोर उभं राहून जळजळीत नजरेनं त्याच्याकडे बघत होता. त्याच्याकडे काय बघतोयस रे? त्याला मी भाऊ मानलाय. एकदा राखीसुद्धा बांधली आहे मी त्याला. आकांक्षा विनोदच्या बाजूला येऊन उभी राहत म्हणाली. चुप. आज पहिल्यांदाच आदित्य आकांक्षावर ओरडला. भावा बहिणीच्या पवित्र नात्याला बदनाम करू नकोस. तू ह्याला काय मानतेस मला माहीत नाही, पण हा तुला काय मानतो हे मात्र मला चांगलं कळलंय. बघे विनोद, आज मी तुला या घरात बघितलंय. परत कधी या घराच्या आसपास जरी दिसलास ना, लक्षात ठेव, मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईन. अरे पोलीस माझं काय वाकडं करणार आहे? मी काय चोरी केली आहे का कोणाचा खून केला आहे मी? आकांक्षा बाजूला उभी असल्यामुळे विनोद उसनं अवसान आणत म्हणाला. विनोदच्या त्या निर्लज्ज बोलण्यानं आदित्यचा संयम सुटला. पुढे होत त्याने विनोदची कॉलर पकडत त्याला खुर्चीवरनं पुढे ओढलं आणि सणकन त्याच्या गालावर एक जोरात थप्पड मारली. विनोद साधारण शरीरयष्टीचा तरुण होता. त्या मानानं आदित्य चांगला उंचापुरा मजबूत शरीराचा होता. आदित्यच्या त्या एकाच थपडेनं विनोद मागच्या मागे धडपडला आणि मग आदित्यला अधिक संधी न देता तसाच वळून दारातनं बाहेर पडून धावत सुटला. चाला सगळ्यांना फिल्मस्टार बनवायला निघालाय. जणू काही फिल्म इंडस्ट्री याच्या बापाचीच आहे. आदित्य संतापानं बडबडत होता. हे तू चांगलं नाही केलंस आदित्य. आकांक्षा थरथरत्या आवाजात म्हणाली. हे बघ, चांगलं का वाईट ते तुम्हाला शिकवायची गरज नाही. आणि तुलाही सांगून ठेवतोय, आजपासनं या घरात मी म्हणेन तेच होणार. खूप सहन केलं आहे मी. तुझी प्रत्येक गोष्ट, तुझी प्रत्येक इच्छा मी पुरवत आलो आहे. तू नाचवशील तसा नाचत राहिलो आहे. पण तू कधी माझी कदर केली नाहीस. पण यापुढे ते चालणार नाही. बाद झालं, खूप झाले तुझे लाड. अरे पण आदित्य, एक शब्द बोलायचा नाही. यापुढे मला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल टाकलंस ना तर याद राख, जन्माची अद्दल घडवीन मी. आदित्यचं हे रूप आज ती पहिल्यांदा बघत होती. त्याचा तो रुद्रावतार बघून ती कमालीची भयभीत झाली होती. पलंगावर पडून ती मुसमुसत राहिली, पण आदित्यनं तिच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तो वळला आणि तसाच घरातनं बाहेर पडला. तू योग्य तेच केलंस आदित्य. त्याचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर आकांक्षाची आई म्हणाली. हे बघ, ती माझी मुलगी आहे म्हणून मी तिच्या वागण्यावर पांघरून घालणार नाही. ज्या स्त्रीला आपलं भलं बुरं समजत नाही तिला अशाच भाषेत सुनवायला हवं. खरं सांगायचं ना तर आदित्य, तिला हे 14व रत्न तू यापूर्वी दाखवायला हवं होतंस. हे आणि असंच आकांक्षाची आई बोलत होती. आदित्यला समजावत होती. आदित्य मग काही वेळ तिथेच बसून राहिला. डोकं थोडं शांत झाल्यावर घरी परत आला. राग शांत झाल्यामुळे आकांक्षावरचं त्याचं प्रेम उफाळून आलं होतं. कधी नव्हे ते आज आपण तिला एवढं तोडून बोललो या जाणीवेनं तो काहीसा अस्वस्थ झाला होता. आज जे काही झालं त्यात आकांक्षाचा काही दोष नाही असं त्याला वाटायला लागलं होतं. आकांक्षा भोळसट आहे. सिनेमा हा तिचा वीक पॉईंट आहे आणि त्याचा फायदा घेऊन विनोद तिला फूस लावायचा प्रयत्न करत होता. त्यात तिचा काय दोष? म्हणूनच रात्री त्याने आकांक्षाला समजावण्याचा प्रयत्न केला. तू मला समजून घ्यायचा प्रयत्न कर आकांक्षा. हे बघ, तुझ्या भोळसटपणाचा फायदा घेऊन विनोद तुला फसवायचा प्रयत्न करत होता. तो धोकेबाज माणूस आहे. जे फोटो तो तुला दाखवत होता तसे फोटो कुणीही काढू शकतो.
उद्या तू सुद्धा आपले फोटो कुठल्याही फिल्मस्टारबरोबर काढून घेऊ शकतेस. शीतलचे सुद्धा असेच 2-4 फोटो त्यांनी काढून घेतले असतील. याचा अर्थ ती फिल्मस्टार झाली असा होत नाही. तसं असतं तर ती आपल्या आईवडिलांना भेटायला एकदा तरी आली नसती का? निदान एखादं पत्र तरी तिने त्यांना लिहिलं नसतं का? याचाच अर्थ विनोदनी तिला मुंबईला नेऊन तिचं सर्वस्व लुबाडून तिला कुठेतरी सोडून दिलेलं असावं, म्हणून शीतलला परत तोंड दाखवायला जागा उरलेली नसावी. विनोद तुझ्याशीही असा खेळ खेळण्याचा प्रयत्न करत होता. मग मला सांग, हे सगळं कळत असताना मी गप्प कसा बसणार? आकांक्षा काही न बोलता निमूटपणे त्याचं बोलणं ऐकत होती. मग क्षणभर थांबून आदित्यच पुढे म्हणाला, हे बघ, आजपर्यंत जसं तू म्हणत होतीस तसाच मी वागत आलोय का नाही? गेल्या कितीतरी दिवसांपासून माझ्या डोक्यात वेगळेच विचार घोळतायत. तू नेहमी म्हणत असतेस ना, नोकरीत मला काय मिळतं, म्हणून नोकरी सोडून कंत्राटदारीचा व्यवसाय करण्याचा मी विचार करतोय. जर त्यात मी यशस्वी झालो तर बघ, आपलाही बंगला असेल, दारात कार असेल, सगळी सुखं तुझ्या दाराशी हात जोडून उभी राहतील. फक्त त्यासाठी माणसानं कष्ट करायला हवेत, थोडी वाट बघायला हवी. माझी या सगळ्याला तयारी आहे, पण त्यासाठी मला तुझं सहकार्य हवं आहे, तुझी साथ हवी आहे. आकांक्षा, तुम्हाला फक्त 2 वर्षांचा अवधी दे, फक्त 2 वर्ष. फक्त एवढी 2 वर्ष तुम्हाला सांभाळून घे. आहे त्यात समाधान, आनंद मानून राहा. मग बघ, तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करतो का नाही. 2 वर्षात तू काय लखपती बनणार आहेस का? आकांक्षानं कुत्सित स्वरात विचारलं. हे बघ, शक्य आहेही आणि नाही सुद्धा. पुरुषाचं भाग्य कोणी पाहिलंय? कोणत्याही क्षणी तो रंकाचा राव बनू शकतो, तसाच रावाचा रंकही. हे बघ, माझा नाही याच्यावर विश्वास. तू आत्ता जो आहेस तोच राहणार आहेस, यापेक्षा जास्त तू काहीही करू शकणार नाही आहेस. आकांक्षा जळजळीत स्वरात म्हणाली. पत्नीचं काम पतीला प्रोत्साहन देण्याचं, त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं असतं. तू मात्र आपल्या पतीबाबत असा विचार करतेस, हे तुझ्या, माझ्या, आपल्या दोघांच्याही दृष्टीनं दुर्दैवी आहे आकांक्षा. म्हणूनच मला वाटतं आता आपण वेगळं व्हायला हवं. तुझ्याबरोबर राहून गरिबीत सडत राहण्याची माझी अजिबात इच्छा नाही आहे. मला फक्त 2 वर्षांचा अवधी दे आकांक्षा. या अवधीत मी यशस्वी झालो तर ठीक, नाही तर मी स्वतःहून तुला घटस्फोट देईन. हवं तर वचन देतो. एका अटीवर मी तुझं म्हणणं मान्य करीन. तू आईला सांग की तिने तिचं घर माझ्या नावावर करावं. काय बोलतेस तू आकांक्षा? हो, माझा तुझ्यावर नाही आहे विश्वास. कोणी सांगावं, उद्या तू आईला फितवशील, ते घर विकून टाकशील आणि ते पैसे स्वतःच्या धंद्यात अडकवशील. आकांक्षा, ठीक आहे, तुला हे मान्य नसेल तर मलाही तुझं म्हणणं मान्य नाही आहे. उद्यापासनं मी तुझ्यापासनं वेगळी होतीये. आकांक्षा निर्णायक स्वरात म्हणाली. अगं, पण ही अट तू मला का घालतीयेस? ती तुझी आई आहे, माझी नाही आहे. आई माझी असली ना तरी माझ्यापेक्षा तू तिला जास्त जवळचा वाटतोस. तुझी कुठलीही गोष्ट ती डोळे झाकून मान्य करते. ठीक आहे, पण ह्या बाबतीत मी तिला काही सांगणार नाही. मग माझाही नाईलाज आहे आणि आता मला झोप येते. असं म्हणत आकांक्षानं कूस बदलली. आदित्य अगतिकपणे आकांक्षाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. तिने त्याच्यापासून वेगळं व्हायचा घेतलेला निर्णय ऐकून तो कमालीचा बेचैन झाला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला न जाता आदित्य सरळ आकांक्षाच्या आईकडे आला. रात्री आकांक्षाशी झालेलं सगळं बोलणं त्याने आकांक्षाच्या आईला सांगितलं. आकांक्षानं वेगळं व्हायचा घेतलेला निर्णय आणि त्यासाठी घातलेली अट त्यांनी त्यांना सांगितली. हे ऐकून आकांक्षाच्या आईलाही धक्का बसला. मग एक सुस्कारा सोडत त्या म्हणाल्या, आकांक्षा अतिशय हट्टी आहे, काही प्रमाणात मूर्खसुद्धा. तिने जर हा निर्णय घेतला असेल तर तो अंमलात आणायला ती मुळीच मागे पुढे बघणार नाही. तिला त्या निर्णयापासून परावृत्त करायचं असेल तर तिने घातलेली अट आपल्याला मान्य करायला हवी. तू फक्त एवढंच सांग, तू जो हा नवीन व्यवसाय करायचा म्हणतोयस त्यात सफल व्हायची तुला खरोखर खात्री आहे? काकू, तशी खात्री कशाचीच देता येत नाही, पण माझं मन मला सांगतंय मी यात नक्की यशस्वी होईन. काम सुरू करण्यासाठी आवश्यक तेवढं भांडवल आहे तुझ्याकडे? तसे फार पैसे नाही आहेत माझ्याकडे काकू, पण सुरुवातीला मी लहान सहान कामं घेणार आहेत तेवढे पैसे आहेत माझ्याकडे. ठीक आहे, तुला जर स्वतःबद्दल एवढा विश्वास वाटत असेल तर आकांक्षाची अट आपण मान्य करायला काही हरकत नाही.
तसंही हे घर माझ्यानंतर मी तुम्हालाच देणार होते, ते आता मरायच्या आधी देऊन टाकते. पण काकू, तुम्ही आधीच आपल्या जवळचे जे होतं नव्हतं ते माझ्या हातात दिलेलं होतं. आता हे घर काय तो तुमचा आधार आहे, तोही तुम्ही. आकांक्षा माझी मुलगी आहे आदित्य, तुलाही मी मुलासारखं मानते. तुम्हा दोघांचा संसार उद्ध्वस्त व्हावा आणि केवळ ह्या घरासाठी हे मला कसं सहन होईल रे. आकांक्षाला हे घर हवंय ना, मी घर तिच्या नावाने करायला तयार आहे. आजच मी तशी कागदपत्र तयार करते. फक्त एक विचारायचं आहे, यदा कदाचित जर घर नावावर झाल्यानंतर आकांक्षाने या घरातनं मला बाहेर काढलं तर तू तुझ्या घरात मला आसरा देशील? काय बोलताय काकू तुम्ही? तुम्ही मला मुलासारखं मानताना मग मुलाच्या घरात आईनं हक्कानं येऊन राहायचं असतं. अशी परक्यासारखी परवानगी मागायची नसते मुलाची. पण काकू, आकांक्षाबद्दल अशी शंका घेऊ नका. ती कितीही बेजबाबदार असली तरी इतक्या खालच्या थराला ती जाणार नाही. आपल्याच आईला तिच्याच घरातनं ती कशी काय बाहेर काढेल? आकांक्षाच्या आईनं आदित्यच्या पाठीवर हलके थोपटलं. आकांक्षाच्या आईचं घर आकांक्षाच्या नावावर करून दिलं. आकांक्षाई मग आदित्यला शब्द दिल्याप्रमाणे आहे त्यात समाधान मानून राहायला लागली. छोट्या मोठ्या गोष्टींवरनं आदित्यशी भांडायचं तिने बंद केलं. आता ती आपल्या छोट्या मुलीकडे, स्मृतीकडे विशेष लक्षही पुरवायला लागली होती. आकांक्षाच्या वागण्यातला हा बदल बघून आदित्य खुश झाला. आकांक्षाच्या आईनंही समाधानाचा निश्वास टाकला. कौटुंबिक आघाडीवर अशी स्वस्थता मिळाल्यामुळे आदित्यने मग आपला निर्णय अंमलात आणायचं ठरवलं. 1 महिन्याची नोटीस दिली. आता 1 महिन्यानंतर त्याला नोकरी सोडायची होती. त्यानंतर तो टेंडर भरू शकत होता. त्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सगळं काही सांगितलं. जोशी साहेबांचं आदित्यबद्दल फार चांगलं मत होतं. त्याचा प्रामाणिकपणा, त्याचा आत्मविश्वास बघून त्यांनी आदित्यला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. 1 महिन्यानंतर आदित्यचा राजीनामा मंजूर झाला. तो नोकरीतनं मुक्त झाला. लगेच त्यांनी आपल्या फर्मचं रजिस्ट्रेशन केलं आणि 2 टेंडर भरून टाकली. आलेल्या टेंडर्समध्ये आदित्यची दोन्ही टेंडर्स लोएस्ट होती. आपल्या नोकरीच्या काळात आदित्यनं वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सगळ्या स्टाफशी फार चांगले संबंध ठेवले होते. त्याचाही फायदा त्याला झाला. त्याची कुठेही अडवणूक न करता सगळ्या स्टाफनं मनापासून त्याला सहकार्य केलं होतं आणि त्यामुळे त्यांनी भरलेली दोन्ही टेंडर्स पास होऊन त्याला या दोन्ही कामांचं कंत्राट मिळालं होतं. आदित्य मनोमन खुश झाला होता. त्याचा उत्साह दुणावला होता. भविष्याची सोनेरी स्वप्न बघण्यात तो गर्क झाला होता. आणि त्याचवेळी अचानक त्याच्यावर वज्राघात झाला. त्या दिवशी संध्याकाळी तो घरी परतला तर घरात आकांक्षा नव्हती. तिची आई स्मृतीला जवळ घेऊन कपाळाला हात लावून बसली होती. तिच्या बाजूला तिचं सामान पडलं होतं. काय झालं काकू, आकांक्षा कुठे आहे? आदित्यनं हे विचारायचा अवकाश की आकांक्षाची आई एकदम हुंदके देत रडायला लागली. काकू, काय झालंय तरी काय? आदित्यनं घाबरलेल्या स्वरात विचारलं. आदित्य, अरे कसं सांगू तुला, सगळं काही उद्ध्वस्त झालं रे. आकांक्षाने आपला विश्वासघात केला. केसानं गळा कापलाय तिने आपला. मला माफ कर पोरा, माझ्या शब्दावर विश्वास ठेवून तू आकांक्षाशी लग्न केलंस, पण मला माहीत नव्हतं रे तुझं सोन्यासारखं आयुष्य मी उद्ध्वस्त करतेय. आपण एवढं झालंय काय काकू, काय केलंय काय आकांक्षानं? हे घे, हे वाच, म्हणजे सगळं लक्षात येईल तुझ्या. एक घडी केलेला कागद आदित्य समोर धरत आकांक्षाची आई म्हणाली. आदित्यनं थरथरत्या हातानं कागद घेतला, घडी उघडली. आकांक्षानं आपल्या आईला उद्देशून लिहिलेलं पत्र होतं. आई, हे पत्र वाचून तुला खूप धक्का बसेल, दुःख होईल. कदाचित तुम्हाला शिव्याशाप देतील याची मला कल्पना आहे, पण त्यामुळे मला काहीच फरक पडणार नाही. हे पत्रसुद्धा मी एवढ्यासाठी लिहितेय की तू माझी शोधाशोध करायचा प्रयत्न करू नयेस. मी माझ्या इच्छेनं घर सोडून जाते. मुंबईत जाऊन मला माझं करिअर घडवायचं आहे, ते माझं स्वप्न आहे. खरं तर लग्न करायची माझी अजिबात इच्छा नव्हती, पण तू मला धमकी दिली होतीस की मी जर आदित्यशी लग्न करायला नकार दिला तर तू मला 1 फुटकी कवडीसुद्धा देणार नाहीस. म्हणून अशी जबरदस्ती करून तू आणि आदित्यनं मला स्मृतीलाही जन्म द्यायला लावला. प्रत्येक वेळेला तुम्ही दोघांनी मिळून मला माझ्या इच्छेविरुद्ध वागायला लावलं. तू माझी आई असून माझ्यापेक्षा आदित्यला अधिक जवळचं मानलंस.
आदित्यनं नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला, त्यासाठी तूच त्याला पैसे दिले असशील. त्याशिवाय तो हे धाडस करणारच नाही. ठीक आहे, त्याचा वाटा तू त्याला दिलास, मग माझा वाटा मी घेतला तर बिघडलं कुठं? आणि म्हणून मी आपलं घर विकून टाकलंय. तेच पैसे मी माझा वाटा समजून बरोबर घेऊन जातीये. त्यामुळे त्या घरावर आता आपला हक्क राहिलेला नाही. ज्याला मी ते घर विकलंय तो येऊन तुला बाहेर काढण्याआधी तू ते घर सोडावंस हे उत्तम. तसा तुला राहण्याचा प्रॉब्लेम येणार नाही याची मला कल्पना आहे. आदित्य तुला वाऱ्यावर सोडणार नाही, कारण तू त्याला आपला मुलगा मानतेस ना. मग मुलाचं कर्तव्य तो पार पाडेलच, नाही का? स्मृतीला मी तुझ्यावर आणि आदित्यवर सोपून जाते. नाहीतरी तिला या जगात आणण्याचं पुण्यकर्म तुम्हीच केलं आहे, त्यामुळे तिची जबाबदारी तुम्हा दोघांवरच आहे. पुन्हा सांगते, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. त्यातून तुमच्या हाताला काहीही लागणार नाही. पत्र वाचून होताच आदित्य सुन्न झाल्यासारखा धापकन खुर्चीत बसला. हा धक्का फार मोठा होता, सहन करण्याच्या पलीकडचा होता. आकांक्षानं सपशेल त्याला तोंडघशी पडलं होतं. त्यांनी तिच्याकडे 2 वर्षांची मुदत मागितली होती, पण तेवढाही धीर तिला धरवला नव्हता. एक प्रकारचा तिने त्याच्या कर्तृत्वावर अविश्वास दाखवला होता. आता काय करायचं काकू? आदित्य खचलेल्या स्वरात म्हणाला. एवढंच करायचं? आकांक्षाची आई कठोर स्वरात म्हणाली. एवढंच करायचं, तिला विसरून जायचं. ज्या बाईनी तुझी, माझी, एवढंच नव्हे तर आपल्या पोटच्या गोळ्याचीही फिकीर केली नाही, अशा स्वार्थी बाईला विसरून जाण्यात आपलं भलं आहे. नाही काकू, नाही. मी तिला कधीही विसरू शकणार नाही. तिने मला एवढं जखमी केलं आहे की आयुष्यभर त्याच्या वेदना माझ्या हृदयात ठसठसत राहणार आहेत. त्या मला एवढ्या सहजासहजी तिला विसरू देणार नाहीत. ठीक आहे, पण तिच्या आठवणीनं तू असा हातपाय गाळून बसू नकोस. उलट आता नव्या जोमानं उभा राहा. स्मृतीसाठी तरी तुला आता पुन्हा नव्यानं जगायला शिकलं पाहिजे आदित्य. हो, मला जगायला शिकलं पाहिजे. एक ना एक दिवस आकांक्षा समोर उभं राहण्यासाठी तरी मला जगायला शिकलं पाहिजे काकू. बोलता बोलता आदित्यचा चेहरा कठोर झाला होता.